पुण्यातील सोरतोपडी येथे झालेल्या दीप्ती चौधरी प्रकरणाने पुणे जिल्ह्यात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून आले आहे। दीप्ती या इंजिनियर विवाहितेच्या आत्महत्येमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। हुंड्यासाठी छळ केल्याने दीप्तीने आत्महत्या केली। त्यानंतर सासरच्या मंडळींना अटकही करण्यात आली आहे। तसेच या गंभीर घटनेची महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे। दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात तिची सासू भाजपची सरपंच आहे तर सासरे शिक्षक आहेत। यावरून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या सासूबाबत प्रतिक्रिया दिली आहे। सरपंच जरी असल्या तरी अशी घटना त्यांच्याकडून होणं निंदनीय असल्याचे चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। चाकणकर म्हणाल्या, दीप्ती चौधरी प्रकरणात उरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। रोहन चौधरी याच्याशी दीप्तीचा विवाह करून दिला होता। व्यवसायात आपल्याला घ्यावं अशी मागणी चौधरी कुटुंबियांनी केली होती। तसेच पहिली मुलगी झाली अशा अनेक कारणांमुळे सासरच्या त्रासाला कंटाळून दीप्तीने आत्महत्या केली। 4 आरोपी सुरुवातीला फरार होते। पोलिसांनी विशेष पथक पाठवून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते। परवा रात्री पती आणि सासू या दोघांना अटक केली असून 31 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। BNS कायद्याअंतर्गत फाशीपर्यंत शिक्षा जाईल अशी देखील तरतूद केली आहे। या कायद्याची अंमलबजावणी नक्की केली जाईल। त्या सासू सरपंच जरी असल्या तरी अशी घटना त्यांच्याकडून होणं निंदनीय आहे। पुणे जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणीच्या केंद्राची सुद्धा चौकशी केली जाईल असंही चाकणकर यांनी सांगितलंय। दीप्ती चौधरीचा विवाह रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता। लग्नामध्ये 50 तोळे सोनं देण्यात आलं होतं। विवाहानंतर 25 डिसेंबर 2019 पासून 24 जानेवारी 2026 दरम्यान पत्नीला 4 चाकी वाहन घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करण्यात येत होती। तसेच 1 महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला। तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली कामं येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला। वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे घेतले जात होते। तसेच तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। याच्यामध्ये गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्याने काम करत असताना आम्ही गर्भणी तर PCPNDT ऍक्टनुसार धडक कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे। पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिचं ॲबॉर्शन झालंच पाहिजे, ही मानसिकता समाजाची का बदलत नाही आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत। एका मुलीचा जन्म असून सुद्धा म्हणजे मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो, एक स्त्री म्हणून जगतो, एक बाई म्हणून जगतो, तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो। त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते, कोणतरी नणंद असते, कोणीतरी आई असतं आणि म्हणूनच ही समाजाची मानसिकता जर बदलायची असेल, कायदा आहे PCPNDT ऍक्टनुसार कडक कारवाई होते। या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलगी डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं ॲबॉर्शन केलं जातं। अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे। विद्येच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो, आधी सुशिक्षित म्हणून घेतो, पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालोय? अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावं लागेल। हे सगळं करत असताना कायदे आहेत, आमच्यासाठी फार मोठे कलम आहेत, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, पण अजून आमची मानसिकता बदलत नाहीये। म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे। मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परिक पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे। हा शपथच आज आम्ही महिला भगिनी घेऊ आणि म्हणून मला असं वाटतंय की समाजाची मानसिकता, समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही, तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे आणि ही बदलायची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे। 2 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा BNS अंतर्गत आणलेल्या 3 कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले। हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की DV केस जर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे। त्याच्यामुळे BNSच्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोप पत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले आहेत। इतकंच काय, हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत BNSच्या अंतर्गत या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावी। त्याच्यामुळे आता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत। त्याची अंमलबजावणी ही निश्चितपणाने होईल आणि होत आहे। त्यामध्ये मी परत एकदा आवाहन करेन की अशा घटना जेव्हा सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, मी परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा।
त्याच्यावरती निश्चितपणाने आपल्याला तोडगा काढायचा. या सगळ्यांच्या या मनात ठिकाणी तोच असं प्रश्न म्हणतात असेल की राजकीय दबाव येतोय, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई करतात. सत्ताधारी आमदारांनी राजकीय दबाव त्या दिवशी रात्री टाकलेला आहे. असं काही असेल तर मी जरूर माहिती घेईल, पण मी पोलिसांना देखील विचारलं, याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही, कुणाचाही राजकीय फोन आलेला नाही, म्हणजे मी विचारलेल्या माहितीप्रमाणे. पण तरी सुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती घेईल आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी असं सूचना या पोलिसांना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्या केसमध्ये आरोपी सगळे अटक आहेत. या सगळ्या मध्ये इन्व्हेस्टिगेशन, तपास आणि फॉरेन्सिकचा अहवाल हे सगळे सादर होऊन कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि हे प्रत्यक्षदर्शी आपण सगळेजण पाहताय, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना काल अटक केलेली आहे. 2 दिवसात विशेष पथक नेमलेले आहे, ज्याच्यामध्ये उर्वरित 2 आरोपींना देखील अटक केली जाईल. आणि ज्या 2 आरोपींना 31 तारखेपर्यंतची पीसी आहे. अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत. संबंधित म्हणजे दीप्तीचा मोबाईल असेल किंवा अजून काही तिची सुसाईड नोट कुठे आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. पण ज्या नवरा आणि सासूला 31 तारखेपर्यंतची पीसी आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल. आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील, त्याची शाश्वती हवी. दरम्यान या प्रकरणावर पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सर्वांना सारखा आहे. जे कोणी चुकीचं वागलं असेल, ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला शिक्षा ही नक्की होईल. या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून त्यांनी अशा संवेदनशील विषयामध्ये तात्काळ साहेबांनी लक्ष घातलंय आणि ताबडतोब जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल, त्याच्यावरती कारवाई होईल. तो कुठल्याही पक्षाचा असू, कुठल्याही विचार असू, अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणाला पाठीशी घालणार नाही. मुलगा भावाकडून गर्भलिंग निदान केलं होतं आणि पुण्यात असे अनेक सेंटर्स आहेत जिथे अजूनही गर्भलिंग निदान होत आहेत. त्याची काही चौकशी ॲज अ खासदार म्हणून तुम्ही नाही, महापालिका आयुक्तांना अशा संदर्भातल्या सूचना नक्की देऊ की आपण याच्यात ताबडतोब पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या अशा काही जी काही डायग्नोस्टिक सेंटर्स असतील, हॉस्पिटल्स असतील, याच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. हे केलंच पाहिजे.